नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RTI 25% रिझर्वेशन 2025-26साठी मित्रांनो जे काही ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि ज्यांनी कोणी मित्रांनो अजूनपर्यंत RTIचा फॉर्म भरलेला नाही आहे त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस म्हणजेच 27 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येणार असं पोर्टलवरती सांगितलेलं आहे। तशी डेट मेन्शनसुद्धा केलेली आहे मित्रांनो। पण ज्यांनी कोणी अजून भरलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर RTI ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्या मुलांचं नामांकित शाळेमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या बालकाचं ॲप्लिकेशन भरून घ्यायचं आहे। फक्त 2 दिवस उरलेले आहेत मित्रांनो। तर आता आपण या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती तर दिलेली आहे मित्रांनो की ज्यांनी RTI ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेलं आहे मित्रांनो त्यांना भरपूर जणांना माहिती नाही आहे की पुढील प्रोसेस कशी असते काय असते। तर आपल्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट आलेले आहेत की सर RTI ॲप्लिकेशन फॉर्म तर भरलेला आहे पण याच्या पुढील प्रोसेस काय आहे याच्यावरती डीपमध्ये तुम्ही सांगू शकाल का, अशा भरपूर कमेंट आल्या होत्या मित्रांनो। त्या अनुषंगाने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मित्रांनो RTI ॲप्लिकेशन भरल्याच्यानंतर पुढील प्रोसेस कशी असते हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। RTI ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर सर्वात पहिले तुम्ही जो ॲप्लिकेशन भरलेला असता त्याची PDF तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो। ऑनलाईन तुम्ही काढू शकता, नंतरही काढू शकता, पण भरपूर वेळेस मित्रांनो काय होतं तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा भरलेला असतो। अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे एक PDF मित्रांनो सर्वजणच मित्रांनो WhatsApp यूज करतायत, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेली PDF तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे। जेव्हा RTI अंतर्गत नंबर हा लागतो, नंबर लागल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या PDFची आवश्यकता भासणार आहे। म्हणजे तुम्ही जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला होता त्या फॉर्मची PDF तुम्हाला लागणार आहे। आता हे कसं असतं मित्रांनो, आता ऑनलाईन फॉर्म 27 तारखेपर्यंत देण्यात आलेले आहेत मित्रांनो। ही तारीख कदाचित वाढू शकते मित्रांनो, वाढू शकते। जर नाही वाढली तर मित्रांनो याच्या पुढील प्रोसेस ही चालू होणार आहे। आणि सगळे फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तर सध्या मित्रांनो RTI ॲडमिशन 2025-26साठी 1,09,000 वॅकन्सीज या अवेलेबल आहेत मित्रांनो। आणि यासाठी मित्रांनो टोटल 2,18,000 फॉर्म हे आलेले आहेत। 2,18,000 ॲप्लिकेशन हे ऑलरेडी आजच्या डेटपर्यंत मित्रांनो आलेले आहेत। यामधून मित्रांनो हे जे 2,18,000 ॲप्लिकेशन जे आलेले आहेत मित्रांनो याच्यामधून आता 1,09,000 जणांना ॲडमिशन द्यायचं आहे। त्यामुळे यांची लॉटरी रिझल्ट लावला जातो मित्रांनो। लॉटरी अंतर्गत नावे काढले जातात। आता हे नावे काढल्याच्यानंतर मित्रांनो ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांच्या मोबाईलवरती मित्रांनो SMS पाठवला जातो की तुमच्या बालकाचा नंबर हा RTI अंतर्गत लागलेला आहे, असा एक SMS सेंड केला जातो मित्रांनो। आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या मुदतीमध्ये तुमच्या बालकाचे ॲडमिशनसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पडताळणी समितीकडे जायचं आहे। आणि तिथं तुम्ही जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमच्या बालकाचं ॲडमिशन कन्फर्म झालं असं त्यांच्याकडून एक रिसीट घ्यायची आहे, तेव्हा तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं मित्रांनो। आता ह्या पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना SMS आला आहे त्यांच्याकडून ही प्रोसेस केली जाते। त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे यायचं आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे। पण भरपूर वेळेस असं होतं मित्रांनो, काही जण मित्रांनो डॉक्युमेंटची पूर्तता करू शकत नाही आहेत, तर काही जण डॉक्युमेंटच घेऊन जात नाहीत मित्रांनो पडताळणी समितीकडे। अशा केसमध्ये मित्रांनो त्यांचा नंबर RTI अंतर्गत आलेला असतो, मग त्या जागेत मित्रांनो दुसऱ्याला चान्स दिला जातो, ज्यामध्ये दुसरी लॉटरी ही काढली जाते मित्रांनो। अशा 3-4 राऊंड होतात मित्रांनो लॉटरीचे, आणि दुसरी लॉटरी काढल्याच्यानंतर त्यामध्ये जे वेटिंगवरती विद्यार्थी आहेत त्यांना चान्स दिला जातो ह्या राहिलेल्या ह्याच्यातून। तर वेटिंगवरती जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारे SMS पाठवला जातो की तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन करून घ्यायचं। तुमच्या बालकाचा RTI अंतर्गत नंबर आलेला आहे, तर तुम्ही RTIसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन ॲडमिशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन कन्फर्म करून घ्या असं त्यांना सांगितलं जातं। तर तुम्हाला जर RTIमध्ये नंबर लागलेला आहे असा जर मेसेज आला तर सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती जायचं आहे, एक तुमचं ॲडमिट कार्ड काढून घ्यायचं आहे। त्या ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा पत्ता असतो, तिथेच जाऊन आपल्याला डॉक्युमेंट हे जमा करायचे असतात, त्यांना डॉक्युमेंट द्यायचे असतात। डॉक्युमेंट घेऊन जात असताना मित्रांनो तुम्ही जो ॲप्लिकेशन भरला होता तो ॲप्लिकेशन तुम्हाला सोबत ठेवायचा मित्रांनो, डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे। आणि ॲडमिट कार्ड म्हणजेच मित्रांनो RTI ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट, ॲडमिट कार्ड आणि तुम्ही जो ॲप्लिकेशन भरला होता त्या ॲप्लिकेशनची प्रिंट, म्हणजे हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे। आणि पडताळणी समितीचा ॲड्रेस कुठं असतो तर ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा हा ॲड्रेस असतो मित्रांनो। आता हे ॲडमिट कार्ड कुठे भेटेल तर ॲडमिट कार्ड हे तुम्हाला पोर्टलवरतीच भेटणार आहे मित्रांनो। तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाचं लॉग इन कराल मित्रांनो, लॉग इन केल्याच्यानंतर तिथं ॲडमिट कार्ड हे दिलं जातं, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि ते ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं असतं मित्रांनो।
तर मित्रांनो अशा प्रकारे पहिला, दुसरा, तिसरा असे 3-4 राऊंड काढले जातात मित्रांनो RTI अंतर्गत. आणि ज्यांचं नाव येतं मित्रांनो RTI अंतर्गत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी सांगितलं जातं आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्याच्यानंतर त्यांचं ॲडमिशन हे कन्फर्म होतं मित्रांनो. तशी पडताळणी समितीकडून त्यांना एक रिसिप्ट दिली जाते की तुमच्या पालकाचं ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण RTI ॲडमिशन फॉर्म भरल्याच्या नंतरची प्रोसेस थोडक्यात आपण पाहिलेली आहे मित्रांनो. आता RTIची लॉटरी लागल्याच्यानंतर रिझल्ट लागल्याच्यानंतर मित्रांनो तो रिझल्ट कसा चेक करायचा. भरपूर वेळेस असं होतं मित्रांनो की भरपूर जणांना SMS येत नाही आहे. काही जणांना सिम कार्ड बंद पडलेले असतात, मोबाईल हरवलेले असतात. अशा केसमध्ये जर त्यांना SMS नाही आला तर ते कसं चेक करू शकतात. जेव्हा लॉटरी लागली जाईल मित्रांनो, लॉटरी लागल्याच्या नंतर पोर्टलवरती जाऊन मित्रांनो तुम्ही तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बालकाचा RTI अंतर्गत नंबर आलेला आहे किंवा नाही. आणि ते कसं चेक करायचं हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. आणि RTI लॉटरी जाहीर झाल्या मित्रांनो सर्वात पहिला व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.